हो. हो. नमस्कार मित्रहो, मी मंगेश साबळे बोलतो. मित्रहो, आपल्याला असं वाटत असेल बघून की मी एखाद्या तळ्यामध्ये उभा आहे किंवा एखाद्या पाझर तलावामध्ये उभा आहे. पण मित्रहो, एक शेतकऱ्याची जमीन आहे. राजूर ते पालफाटा फुलंब्री रोड पासून जो रस्ता गेलाय, या कॉन्ट्रॅक्टदारानं अधिकाऱ्यानं अक्षरशः शेतकऱ्याच्या जमिनी पाण्याखाली घातल्या. असं आम्ही म्हणत नाही की रस्ता बनवू नका, रस्ता बनवा, पण शेतकऱ्याचा सुद्धा विचार करावा, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. आपण बघू शकता की शेतकऱ्याचा पेरणीचा सीझन आहे, पेरणी शेतकऱ्यांची झालेली आहे, मात्र काही शेतकऱ्यांचं जमीन या ठिकाणी पाण्याखाली गेलेलं आहे. आणि अधिकाऱ्यांना फोन केला असता, अधिकाऱ्यांना जाब विचारला असता, या ठिकाणी एकही प्रश्नाचं उत्तर ते द्यायला तयार नाही. आमचं रोडचं काम होतं, आम्ही रोड पूर्ण केलेलं आहे, अशा भाषेमध्ये ते उत्तर द्यायला लागलेत. मायबापो, शेतकऱ्याने वावरात पेरलं तर त्याला पोटाला खायला भेटतं, नव्हे तर देशाला अन्न पुरवणारा शेतकरी आहे. या शेतकरी राजानं या वावरामध्ये अद्रक पेरलं, अद्रक उगवेल, आपल्या पोराला आपण शिक्षण देऊ, आपल्या घराचं आपण कर्ज फेडू, आपलं घर बांधू, या आशानं या शेतकऱ्यानं या ठिकाणी या वावरामध्ये अद्रक लावलं. मात्र या ठिकाणी या प्रशासनानं, या तालुका प्रशासनानं, जिल्हा प्रशासनानं, या रस्त्याच्या प्रशासनानं या माणसाच्या पूर्ण शेतामध्ये आज अक्षरशः पाणी तुंबवलेलं आहे. आणि खरं तर मी BNCच्या किंवा या रोडच्या अधिकाऱ्यांना बोलणार नाही, हे काम तहसीलदार साहेबांचं आहे. रोडचं डिपार्टमेंट जरी वेगळं असलं तरी शेतकऱ्याचं डिपार्टमेंट हे तहसीलदार साहेबांचं आहे. तहसीलदार साहेबांचं लक्ष तालुक्यातील शेतकऱ्यांकडे असायला हवं, शेतकऱ्यांचं किती नुकसान होतंय त्यांना माहीत असायला हवं. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी तहसीलदार साहेबांना अल्टिमेटम देते. वारंवार निवेदन देऊन देखील त्यांनी याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. शेतकऱ्याच्या बाजूने उभा राहायला कोणी तयार नाही, शेतकऱ्याची बाजू घ्यायला कोणी तयार नाही, आणि म्हणून वारंवार शेतकऱ्यावर अन्याय होतो. आणि म्हणून तहसीलदार साहेबांना विनंती वजा चेतावणी आहे, पुढच्या 48 तासामध्ये या रोडच्या कामामुळे या शेतकऱ्याची जमीन, अद्रकीची जमीन पाण्याखाली गेलेली आहे. पुढच्या 48 तासामध्ये झालेल्या नुकसानीचा चेक यांना देण्यात यावा, अन्यथा आणि या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. इथून काहीतरी नळ्या वगैरे टाकावं लागतात. कॉन्ट्रॅक्टरने पैसे वाचवण्यासाठी पूल खाऊन टाकलेला आहे. तात्काळ याचा पाण्याचा मार्ग मोकळा करावा व तात्काळ शेतकऱ्याला नुकसान भरपाई 48 तासामध्ये जर का चेक मिळाला नाही तर या फुलंब्री तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल, याची दक्षता त्यांनी घ्यावी. पाण्याखाली शेतकऱ्याची जमीन गेली आहे, इतर शेतकऱ्यांची पेरणी झाली आहे, घरात पाणी जाण्याची अवस्था या ठिकाणी त्या पिरबावडा गावामध्ये झालेली आहे. तरी सुद्धा हे रोडचे कॉन्ट्रॅक्टर लोक आपण आदिलशाही निजामशाही मार्गाने काम करत आहोत अशा पद्धतीने निर्दयीपणे शेतकऱ्याच्या वावरातून या ठिकाणी रोड काढत आहे, मात्र त्यांना पाणी जाण्यासाठी मार्ग मोकळा करून देत नाही. ही खूप मोठी समस्या आहे. मी सन्माननीय तहसीलदार साहेब फुलंब्री यांना विनंती करतो, पुढच्या 48 तासामध्ये या पाण्याचा मार्ग मोकळा करावा व झालेल्या शेतकऱ्याच्या नुकसानीचा चेक त्यांना देण्यात यावा, अन्यथा आपल्या कार्यालयासमोर निवेदनं दिलेले, आपल्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल. जय जवान, जय किसान.